कपाळावरचा भगवा टिळा एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरेल असं कुणाला सुद्धा वाटलं नसेल, पण अहिल्यानगरमध्ये कपाळावरच्या टिळ्यावरून हत्या केल्याची घटना घडली आहे। या हत्येमुळे एका कुटुंबाचा आधार गेलाय, बायकोचं सर्वस्व हिरावलं गेलंय आणि आई बापाचं तरुण लेकरू गेलंय। अहिल्यानगरमध्ये धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी याच्या हत्येला हिंदू विरुद्ध मुस्लिम हे स्वरूप प्राप्त झालं आणि शहरातलं वातावरण इतकं तापलं की धीरजचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी त्याची हत्या केली त्याच कब्रस्तानात करण्याचा इशारा कुटुंबाने आणि नागरिकांनी दिला। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी असलेल्या धीरजची हत्या नेमकी कुणी कोणत्या कारणासाठी केली आणि त्यानंतर शहरातलं वातावरण कसं पेटलं यामध्ये संग्राम जगताप यांच्या भूमिकेकडे का लक्ष वेधलं गेलंय, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहायची आहेत। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शुक्रवारी नेहमीप्रमाणे धीरज राजपूत परदेशी कपाळावर भगवा टिळा लावून ड्युटीवर आला। मुस्लिम बहुल मुकुंदनगर परिसरात त्यांना पथदिव्यांच्या कामासाठी जायचं होतं। ठरल्याप्रमाणे धीरज आणि त्यांचे काही सहकारी या भागामध्ये कामाला गेले। धीरज हे हेल्पर म्हणून काम करत होते। त्याच वेळी धीरजने कपाळावर टिळा का लावला म्हणून अगदी 5 ते 6 लोकांनी त्याच्यावर हल्ला केला। हल्ल्यामध्ये लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्यांचा सुद्धा वापर केला गेला। यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला। या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाला। धीरजला इतकी मारहाण केलेली की त्याच्या नाकाचं हाड तुटलेलं। त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं। त्यानंतर त्याच्याच एका सहकारी कर्मचाऱ्यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। धीरजच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमधील वातावरण पूर्णपणे तापलेलं होतं। हिंदुत्ववादी संघटनांनी दवाखान्यामध्ये गर्दी केली आणि अहिल्यानगर बंदची हाक दिली। रविवारी दुपारी मात्र धीरजचा मृत्यू झाला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रुग्णालयामध्ये जाऊन आमदार संग्राम जगताप आणि परदेशी कुटुंबियांशी चर्चा केली। त्यानंतर धीरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आला। पण धीरजच्या मृत्यूनंतर कापड बाजार, माळीवाडा, कायनेटिक चौक आणि संपूर्ण शहरामधील दुकानं बंद ठेवण्यात आलेली। रविवारी सायंकाळी फरार आरोपीतील मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद, सिराज सय्यद या तिघांना हैदराबादमधून अटक केली। तर शहरातून ख्वाजा मिया उर्फ अक्रम याकूब सय्यद आणि वसीम रहीम सय्यद या दोघांना अटक केली गेली। तसेच युनुस शेख याला यापूर्वीच अटक केलेली होती। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। युनुस शेख यानंच पथदिवे बंद असल्याची तक्रार केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः महापालिकेमध्ये कामाला सुद्धा होता। सोबतच तो धीरज ज्या गल्लीमध्ये राहत होता तिथंच युनुस सुद्धा राहायचा। त्यामुळे धीरजच्या हत्येला युनुस जबाबदार आहे का असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। नेमकी हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की खरंच कपाळाला टिळा लावला म्हणून झाली हे भविष्यात समजेलच। बरं, याच प्रकारावर आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। संग्राम जगताप असं म्हणालेत की जुन्या वादाचं कारण पुढं करून पोलीस जाणीवपूर्वक तपासात दिशाभूल करतात। प्रत्यक्ष घटनाक्रम आणि पोलिसांची माहिती यामध्ये मोठी विसंगती असून पोलीस जाणीवपूर्वक मूळ वस्तुस्थिती लपवतायत। समाजामध्ये वेगळा संदेश देण्यासाठी धीरजच्या हत्येचा कट रचला असल्याचा दावा सुद्धा संग्राम जगतापांनी केलाय। यासोबतच हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनातही संग्राम जगताप हे सहभागी झालेले। दरम्यान मनपामधील सर्व कर्मचाऱ्यांनी मुकुंदनगर परिसरात काम करायला आता नकार दिलाय आणि काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। कंत्राटी कर्मचारी असलेल्या धीरजवर नेमका हल्ला का झाला याचा तपास पोलीस करतायत। मात्र या सगळ्यात धीरजच्या पत्नी सौंदर्या यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे। धीरजच्या पत्नीनं असं म्हटलेलं आहे की माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। भगवा टिळा लावला ही आमची चूक होती का? आम्ही हिंदू आहे म्हणून मारलं। कब्रस्तानमध्ये मुद्दाम मारलं कारण तो कट्टर हिंदू होता। मारणारे पण मुस्लिम होते आणि त्याला नेणारा पण मुस्लिमच होता। जर आरोपींना फाशी मिळाली नाही तर माझ्या नवऱ्याचा अंत्यविधी मी कब्रस्तानमध्येच करणार असं धीरजच्या बायकोनं म्हटलंय। आता बघा, या घटनेतील 3 आरोपी हे आलमगीर परिसरातील आहेत। त्यांच्या घरावर नागर देवळे या ग्रामपंचायतीनं नोटिसा सुद्धा लावलेल्या आहेत। या नोटिसा का लावल्या तर या नोटिसीत असं म्हटलेलं आहे की घराच्या बांधकामाची परवानगी असल्यास ती ग्रामपंचायतीमध्ये त्वरित सादर करा, अन्यथा ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय। थोडक्यात हे जे आरोपी आहेत त्यांची घरं ही बेकायदेशीररित्या उभी केलेली आहेत असं आता तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि सोबतच धीरजच्या कुटुंबियांचं सुद्धा म्हणणं आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा आता केलेलं आहे।
तसेच कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांना कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलेला आहे। आता बघा, अहिल्यानगरमध्ये याआधी सुद्धा धार्मिक भावना, मिरवणुका, सोशल मीडिया पोस्ट आणि घोषणांवरून तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 2023 मध्ये मुकुंदनगर परिसरातील धार्मिक मिरवणुकीमध्ये घोषणाबाजी आणि पोस्टर्सवरून वाद झाला होता। पोलिसांनी धार्मिक भावना दुखावणे आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हे सुद्धा दाखल केलेले होते। 2025 मध्ये तर अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असलेल्या रांगोळीच्या प्रकरणानं पुन्हा धार्मिक तणाव निर्माण झालेला होता। थोडक्यात अहिल्यानगर शहर आणि सोबतच जिल्ह्यात सातत्यानं दोन धार्मिक समाजामध्ये वाद होतात, पण यावेळी हा वाद हत्येपर्यंत पोहोचलाय आणि एका निरपराधाची हत्या झाली आहे। आता धीरज परदेशी याच्या मृत्यूचं खरं कारण नेमकं काय? कपाळावरचा टिळा हा हल्ल्याचं कारण होता का, की या प्रकरणामागे पूर्ववैमनस्याची दुसरीच काहीतरी गोष्ट होती? या प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येतीलच, पण एक गोष्ट नक्की आहे, कपाळावरचा भगवा टिळा असो किंवा डोक्यावरची टोपी असो, धर्म माणसाची ओळख असू शकतो, पण कोणाच्याही जीवाची किंमत ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये किंवा कुठल्याच धर्मातल्या माणसांना नाहीये। असो, या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ऑनलाईन नेता या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।